डी.पी. गावित आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न. डी.पी. गावित आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, नंदुरबार येथे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवक सक्षमीकरण व राष्ट्रनिर्मिती या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित असून युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एम.एस. सर्जन डॉ. शिरीष कुमार शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना आरोग्य, चारित्र्य व परिश्रम यांना जीवनात महत्त्व देत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजन डी.पी. गावित आयुर्वेद कॉलेजचे विश्वस्त डॉ. विभूती गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी.पी. गावित आयुर्वेद कॉलेज प्राचार्य डॉ. समीर चौधरी यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे युवकांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. यावेळी डॉ. शिरीष कुमार शिंदे काय म्हणाले ते पाहूया. हा जो छंद जडला होता की देवाचा शोध घ्यायचा, तो छंद रामकृष्ण परमहंस सांगा ना की या नरेंद्रचं दारिद्र्य जरा दूर कर, या नरेंद्रच्या विवंचना आर्थिक प्रश्न जरा दूर कर. रामकृष्ण म्हणाले का एकतर तू कालीला मानत नाही आणि काम तुझं आहे, असं कर, तू आतमध्ये जा आणि आई समोर जे काय मागायचे ते माग, मी बाहेर थांबलोच आहे आणि मी देखील शिफारस करेन. मग विवेकानंद आतमध्ये गेले, देवी पुढे नतमस्तक झाले आणि मग देवी पुढे ते म्हणाले की आई मला विवेक दे, आई मला वैराग्य दे, आई मला भक्ती दे, आई मला ज्ञान दे. बाहेर आले. रामकृष्णाने विचारलं, खूप महान अशा प्रकारची संस्कृती आहे, परंतु अतिशय वाईट अवस्थेत आपला देश आहे. आपला देश पारतंत्र्यात आहे. गरीब लोक हे जास्त गरीब होत जात आहेत, श्रीमंत हे खूप जास्त श्रीमंत होत आहेत आणि गोरगरिबांना शिक्षणाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये. तर आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार 3 दिवस स्वामीजी करत होते आणि नंतर त्यांनी त्याच्यातनं त्यांचं जे कन्क्लुजन निघालं तर ते अशा प्रकारचं निघालं की इथून पुढे नरसेवा हीच नारायण सेवा, देशसेवा समाजात निर्माण केली पाहिजे. विवेकानंद म्हणत की माणसं हवी आहेत, मेन आर वॉन्टेड, बाकी सर्व काही जुळून येईल, परंतु सशक्त, उत्साही, श्रद्धावान, निष्कपट अशी तरुण माणसं आहेत. असे 100 तरुण मिळाले तरी जगात क्रांती घडवता येईल. तेव्हा विवेकानंदांच्या स्वप्नामध्ये अशा प्रकारचे 100 तरुण म्हणजे